वुमन्स डे झाला. वुमन्स डेला काहींनी स्टेटस ठेवले असतील, काहींनी घरातल्यांना विश केलं असेल, काहींनी केलंही नसेल. काही तर क्रिकेटच्या गोंधळामध्ये काहींच्या लक्षातही राहिलं नसेल की आज वुमन्स डे, काही आपण घरातल्या बायांना स्त्रियांना विश करावं वगैरे वगैरे. बट ठीक आहे. तसंच काही प्रसंग घडला. मी पार्लरला गेले होते आणि तिथली जी ताई होती तिला मी म्हटलं हॅपी वुमन्स डे. तर ती म्हटली की ताई हॅपी वुमन्स डे वगैरे काय करता. आणि मोस्टली तर असं आहे की स्त्रीला विश करते. जनरली लोकांच्या मोस्टली जेंट्सच्या काही लक्षात वगैरे राहत नाही की आज वुमेन्स डे वगैरे आहे. आणि ते म्हटले आणि असलं तरी त्यांचं म्हणणं असं आहे की काय सेलिब्रेट करायचं ना, तुमचा कोणता ना कोणता डे येतच असतो, तुम्हाला कुठं ना कुठं सुट आहे. पण तिचं म्हणणं असं होतं की मी घरातली एकमेव व्यक्ती कमवणारी, मी दिवसभर कमावते, दिवसभर उभी राहते, त्यानंतर घरी जाते, चहा स्वयंपाक वगैरे घरातल्यांना सगळं बघणं, पण तरी मला कसलं स्वातंत्र्य नाही आहे. आणि त्याच्या उलट जर माझा भाऊ आहे तो काही करत नाही, मात्र त्याला सगळी सूट आहे. तो मस्त अडदाणसारखा मस्त इकडं तिकडं बोंबलत फिरत असतो. म्हणजे मी कमवते तरीही मला घरच्यांना प्रत्येक गोष्टीला उत्तर द्यावं लागतं, त्यांना सांगावं लागतं की अच्छा मी आता इकडं चालले म्हणून मला वेळ होणार आहे, मला तिकडं चालले म्हणून वेळ होणार आहे. म्हणजे पाहुणे येणार असले तरी मला सुट्टी घ्यावी लागते, माझं बाळा जरी असलं तरी मला घरी थांबावं लागतं. म्हणजे कोणतीही गोष्ट असो त्याग तर फक्त स्त्रीच करणार. आणि त्यानंतर पुन्हा जो सो कॉल थकून आलेला माणूस असतो किंवा एक तास जरी जो काम करून आला, जर त्याच्या हातात पाणी दे, त्याच्या हातात चहा पाहिजे, तो थकला आहे, मग आम्ही काय करतो दिवसभर, आम्ही टाईमपास करतो का. म्हणजे स्त्रीला पंख हवे, स्त्री उडली पाहिजे. मग आता त्या पंख असणाऱ्या उडणाऱ्या स्त्रीबरोबर कसं राहायचं हे घरातल्या सगळ्यांना शिकवावं लागेल आजकाल. म्हणजे ठीक आहे तू चंद्रावर जा, मात्र चंद्रावर जाशील ना तर तू उठ, घर लादी सगळं पूस, घर स्वच्छ कर, कपडे धुव, मुलांना उठव, मुलांना शाळेत सोड, मुलांना घेऊन ये, मुलांना खाऊ पिऊ घाल, आमच्यासाठी 2 एक्स्ट्राच्या पोळ्या करून जा, एक्स्ट्राची भाजी करून जा. आणि जेवढे दिवस तुझा चंद्रावर मुक्काम असेल ना तेवढ्या दिवसांचा स्वयंपाक वगैरे सगळं करून जा, मग तुला जायचं तर जा चंद्रावर. अशी अवस्था आहे आजकाल.